हिंदुत्व आणि मराठी वेगळं होऊ शकत नाही. प्रत्येक मराठी माणूस हा हिंदुत्वात. जय महाराष्ट्र. जनाब देवउद्दीन रेशीमबागवाले यांनी हे जे वक्तव्य केलंय या वक्तव्याशी मी सहमत आहे. पण त्यांनी एक लक्षात घ्यावं की प्रत्येक मराठी माणूस हा हिंदुत्ववादी जरी असला तरी प्रत्येक मराठी माणूस हा भाजपवादी नक्कीच नाहीये. गेल्या काही दिवसांपासून जनाब देवउद्दीन आणि त्यांच्या सगळ्या टीमनी जो एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न केलाय मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तो फेक नरेटिव्ह मराठी माणसाने हाणून पाडला पाहिजे. आजपर्यंत मुंबईच्या महापौरांची लिस्ट काढावी मराठी माणसाने. शिवसेनेने कुणाकुणाला महापौर केलेला आहे. प्रत्येक वेळेस मुंबईच्या महापौरपदी हा मराठी माणूसच होता आणि आज निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये खुद्द जनाब देवउद्दीन पण मुंबईचा महापौर हा मराठीच होणार हे बोलण्यासाठी त्यांना भाग पडले ठाकरे बंधूंनी. त्यामुळंच मराठी माणसाने इतर कुठल्याही चिन्हांकडे न बघता केवळ मशाल आणि रेल्वे इंजिन या दोनच चिन्हांवर लक्ष ठेवावं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या उमेदवारांना विजयी करा. जय महाराष्ट्र.